अलिप्त संसारी हरि नाम पाठे जाई जे वैकुंठे मुक्त लग जाई जे वैकुंठे मुक्त लग हरि विन मुक्त न करी हो सर्वदा हरि विन मुक्त न करी हो सर्वदा संसार आपदा भाव तोडी संसार आपदा भाव तोडी अलिप्त संसारी हरि नाम पाठे जाई जे वैकुंठे मुक्त लग आशेच्या निराशी अचेतना मारी आशेच्या निराशी अचेतना मारी चेतविला हरी आपे रूप चेतविला हरी आपे रूप अलिप्त संसारी हरि नाम पाठे जाई जे वैकुंठे मुक्त लग चेतविला हरी आपे रूप मुक्ताई जीवन मुक्त सर्वदा अभिनव भेदा भेदी मुक्ताई जीवन मुक्त सर्वदा अभिनव भेदा भेद अलिप्त संसारी हरिनाम पाठी जाई जे वैकुंठे मुक्त लग हरि विन मुक्त न करी हो सर्वदा संसार आपदा भाव तोडी आशेच्या निराशी अचेतना मारी चेतविला हरि आपे रूप मुक्ताई जीवन मुक्त सर्वदा अभिनव भेदा भेदे येले. संत मुक्ताईचा हा 4 चरणाचा अभंग हरिपाठातील आहे. भावार्थ अलिप्त संसारी हरिनाम पाठे जाई जे वैकुंठे मुक्त लग. संसारात राहूनही जो मनुष्य त्यातील मोह मायेपासून अलिप्त राहतो आणि सतत हरिनामाचा पाठ जप करतो तो थेट वैकुंठाला मोक्षाला प्राप्त होतो. हरिविन मुक्त न करी हो सर्वदा संसार आपदा भाव तोडी. हरीच्या नामाशिवाय किंवा ईश्वराच्या भक्तीशिवाय इतर कोणताही मार्ग माणसाला कायमची मुक्ती देऊ शकत नाही. संसारातील दुःखे आणि संकटे आपदा यांचा नाश करायचा असेल तर मनातील ऐहिक विषयाचा भाव तोडून ईश्वराशी नाते जोडले पाहिजे. आशेच्या निराशी अचेतना मारी चेतविला हरी आपे रूप. संसारिक आशा आकांक्षांचा त्याग केल्यावर निराशी मनातील जडत्व किंवा अज्ञान अचेतना नष्ट होते. जेव्हा आपण स्वतःमधील अहम मारतो तेव्हा आपल्या अंतर्यामी असलेला हरी स्वतःच्या रूपाने जागा होतो, प्रकाशित होतो. म्हणजेच स्वतःमध्ये ईश्वराचा साक्षात्कार होतो. मुक्ताई जीवन मुक्त सर्वदा अभिनव भेदा भेदी येले. संत मुक्ताबाई म्हणतात की ज्याने हा द्वैतभाव मी आणि देव वेगळा आहोत हा भेद मोडून टाकला तो खऱ्या अर्थाने जीवनमुक्त झाला आहे. तिने स्वतः अभेदाची स्थिती प्राप्त केली असून तिथे आता कोणताही भेदभाव उरलेला नाही. संसार में रहकर भी जो अलिप्त मन को रखता है, हरि नाम का जप कर जो प्राणी वैकुंठ को चखता है, बिन हरि के मुक्ति कहाँ है, समझो यह जग सारा.
तोड़ो मोह का बंधन तब ही मिटे विपदा की धारा। आशा की निराशा कर अज्ञान का तमस मिटाया। भीतर सोए हरि को उसने आत्म रूप जगाया। मुक्ताई तो सदा मुक्त है जीवन मुक्ति पाई। मिटा भेद सब द्वैत का अब अद्वैत में समाई।